4 बेसिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. बेसिक काही गोष्टी असतात तुमचं शरीर क्लीन ठेवण्यासाठी, ते तुम्ही रेग्युलर करता, राईट? अनवांटेड गोष्टी क्लीन करतात शरीरामधल्या, मान्य करताय? तसं डायरेक्ट सेलिंग मध्ये, नेटवर्क मार्केटिंग मध्ये इथून पुढे MLM नाव पण आपण म्हणायचं नाही, चालेल ना? नेटवर्किंग किंवा डायरेक्ट सेलिंग हे 2 वर्ड प्रोफेशनल यूज करायचे. ओके? नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट MLM हा वर्ड यूज करायचा. MLM हा वर्ड बॅन आहे, मल्टी लेवल मार्केटिंग. मग ते लेवल प्लान हे वेगळे वेगळे सगळ्याचं नाही सांगितलं का ते येतात, त्याच्यामुळे ते वर्ड उच्चारलं तर प्रॉब्लेम होणार. तर जर तुषार सर बिझनेस मध्ये आले आणि तुषार सरला मी बिझनेस मध्ये घेतलं, जे सकाळपासून मी तुम्हाला समजवलंय, गोल सेटिंग, स्वप्न, इन्कम, कॅल्क्युलेशन, आणि तुषार सरला जर समजवलं मी की मी तुम्हाला ह्या लेवलला पोहोचवतो, तर तुषार सरच्या लिस्ट वरती मी काम केलं तर टीम बिल्ड होईल का नाही? लहान बाळ जन्माला घातल्यानंतर मोठं होतं का मोठं करावं लागतं? मला तुषार सरने प्रोडक्ट घेतले, 1-1.5 तास मी त्या संग बोलून, तर तुषार सर थ्रू मला काय भेटलं पाहिजे? काय भेटलं पाहिजे? पण नेटवर्क भेटण्यासाठी तुषार सरने मला वेळ दिला पाहिजे, विश्वास दिला पाहिजे, कारण दिले नाही पाहिजे, निगेटिव्ह झाले फोन उचलले पाहिजे, सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, विश्वास ठेवून सहनशील पेशन्स ठेवले पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टी तुषार सर कधी करतील? जर मी तुषार सरला मी तुमच्या लाईफ मध्ये काय कॉन्ट्रिब्युशन करणार आहे आणि तुम्ही जे काम करणार आहे त्या कामात आयुष्याचं इन्कम किती होईल, त्या इन्कम मधून काय काय पूर्ण होऊ शकतं, आणि जर होणार नसेल तर मी कमेंट करतो की येणाऱ्या 3 वर्षात तुमच्या लाईफ मध्ये असं होईल, पहिल्या 1 वर्षात तुमच्या लाईफ मध्ये एवढं इन्कम होऊ शकतं, पहिल्या 6 महिन्यात तुमचं इन्कम 1 लाख ते 5 लाख टच करू शकतो 1 वर्षात, पहिल्या 3 महिन्यात तुमचं इन्कम 50,000 ते 1.5 लाखापर्यंत येऊ शकतो, किंवा तुषार सर ह्या महिन्यात तुमचं महिन्याचं इन्कम आपण 1,000 ते 10,000च्या मध्ये साईड बाय साईड पार्ट टाइम मध्ये काढू. अशी वेगळे वेगळे वर्ड माणसाला कोण बोलावं लागेल, राईट? तुषार सर सोबत मी काम का करायचं, त्यांच्या लिस्ट मी का काढायची, त्यांच्या लोकांना मी कॉल का करायचे, मी प्लान का दाखवायचं का? कारण की तुषार सर येणाऱ्या 2-3 महिन्यानंतर माझ्यासाठी इंडिपेंडंट काम करतील, इनडायरेक्टली, पण ते स्वतः त्यांना पायावर उभा केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. नेटवर्क मार्केटिंग मीन्स नॉट जॉईनिंग पीपल, नेटवर्क मार्केटिंग मीन्स लोकांना इंडिपेंडंट बनवणं, जे आपण करतो त्या कामामध्ये. बघा, तुम्हाला कुठे पैसे कमवायचे, पहिले तुम्ही इंडिपेंडंट बना, नंतर तुम्ही लोकांना इंडिपेंडंट बनवा, ऑटोमॅटिक पैसे भेटायला चालू होते. तर मला तुषार सर सोबत जी लिस्ट बिल्डिंग करायची, जे लोकांना मला लिस्ट काढायची तुषार सर सोबत, तर ते तुषार सरला काढायला लावून जमल का? कुणाला जमल? कुणाला करावं लागेल? तुषार सरला सांगितलं तर काय होईल? पण मी ऑन द स्पॉट मीच एक 20-25 लोकांची लिस्ट बिल्डिंग करून घेतली त्यांच्याकडून. एवढं समजवल्यावर चांगले चांगले लोक लिस्ट मध्ये येतील का नाही येतील? आणि तुषार सरला सांगितलं मी स्वप्नाबद्दल, पैशाबद्दल, ड्रीम बद्दल, रिझल्ट बद्दल, तर तुषार सर त्या अँगलनी मला लिस्ट देतील. त्या लिस्टवर मी कॉलिंग करायला चालू केलं. आता इन्व्हिटेशनचा व्हिडिओ पण युट्यूबला दिलाय की नाही दिला, बसून मीटिंग मध्ये ऐकवलं. आणि तुषार सरला मी एकदा 4-5 प्रॅक्टिस करून घेतली. सर, त्या मॅडमला बोलवायचं, कसं बोलवणार सांगा, मीच मॅडम आहे, करा प्रॅक्टिस. तुषार सर राईट इन्व्हिटेशन देतील का रॉंग देतील? नवीन पर्सन आहे ना तुषार सर, कसं देतील? रॉंग. मग मी समजवणार. आणखीन एक एक्झाम्पल, सर सचिनला फोन करा, कसं इन्व्हिटेशन देणार, कसा वेळ घेणार, राईट करतील का रॉंग? त्यानंतर आणखीन असे 5 वेळा मी तुषार सरला चुकवणार. आणि त्यानंतर मी पुन्हा 5 वेळा मी त्या लोकांना कसं बोलवलं पाहिजे हे मी त्यांना सांगणार. समजलं? आता हे मी समजवलं राईट वेनी, तर तुषार सरचं जे इन्व्हिटेशन असेल पहिल्या व्यक्तीला त्यांच्या लिस्ट मधल्या, चुकीचं असेल का राईट असेल? किती % इम्प्रूव्हमेंट असेल? 50-60% इम्प्रूव्हमेंट असेल. आणि त्यानंतर तुषार सरने 7 ते 8 लोकांना एक लिंकला इन्व्हाइट केलं, किंवा 1-to-1 ला वेळ घेतला, किंवा प्लानची लिंक पाठवली. आणि मला कळलं या 5 लोकांनी प्लान बघितला, पण 5 लोकांना बोलवलं होतं 10ला, आले किती? 5. तर मी तुषार सरला म्हणणार,
जे काम झालंय त्याच्यात खुश नाही व्हायचं, जे नाही झालं ते का नाही झालं तिथं जर लक्ष दिलं तर ते डिस्ट्रीब्युटर येणाऱ्या काळात निगेटिव्ह होत नाही. टीम मध्ये प्रॉब्लेम येतात ना, तर प्रॉब्लेम इग्नोर करू नका, ते काय येतात त्याच्या मुळाला जाणं गरजेचं आहे. मी त्याच्या मुळाला जातो, कारण की पुन्हा पुन्हा मला ते प्रॉब्लेम आले नाही पाहिजे. तर नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुम्हाला पैसे कमवायचे तर तुम्हाला लोकांची यादी करावं लागेल. तुम्हाला लोकांना अपॉइंटमेंट 1 to 1 दाखवायचं, अपॉइंटमेंट घेणं, होम बीओपी करायचं असेल तर इन्व्हाइट करणं, आणि लिंक दाखवायची असेल तर 4-5 मिनिटं माइंड वॉश करून लिंक दाखवा. त्यांनी जर प्रॉपरली व्हिडिओ बघितला ना तर तुमचं बिझनेस जॉईन करणार. फक्त क्लोजिंग करायची. किती लोकांना ऍग्री आहे, विश्वास आलाय की लिंक दाखवून पण जॉईन होतील माणसं? किती लोकांनी डेमो केले, लिंक दाखवून जॉईन केलं लोकांना? ग्रेट. बाकीच्या लोकांना माहितच नसेल लिंक आहे म्हणून व्हिडिओची प्लॅनची. हा, कारण की चॅनलला सबस्क्राईब नाही, त्याचं बेल पण प्रेस केली तर नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन त्यांना जातं, नाही तर कळतच नाही लोकांना व्हिडिओ आले म्हणून. माहिती आहे तुम्हाला? हे लोकांना माहित नाही टेक्नॉलॉजी, तर आपल्या टीम मध्ये करून घ्यावं. मग 4 बेसिक मध्ये तुम्हाला इन्व्हिटेशन अपॉइंटमेंट मध्ये वेळ घेण्यामध्ये मास्टर बनावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय? प्रॅक्टिकल सीईओ. 1 to 1 दाखवणं, 1 to 1 ची प्रॅक्टिस करणं. 1 to 1 दाखवत आहे? प्लॅन दाखवत आहे? मला सांगा, नेटवर्क मार्केटिंग मध्ये खरंच सक्सेस काय माहितीये? शो द प्लॅन, 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 शो द प्लॅन. रोज मिनिमम 3 लोकांना प्लॅन दाखवायचे स्वतः, आणि आपल्या टीम मधल्या लोकांना दाखवायला लावायचे रोज. जर ह्या दिवशी मिस झाले तर पुढच्या दिवशी 6 करायचे. 2 दिवस मिस झाले तर तिसऱ्या दिवशी 9 करायचे. EMI थकल्यावर ते विसरून जाणार बँक बोले का व्याज लावून भरायला लावतात? खरं आहे, भरायला लावतात. नेटवर्क मार्केटिंग मध्ये केलं तर केलं, नाही केलं कोणी आपल्याला काय बोलणार आहे? इथं तुम्हाला कोणी पनिशमेंट देणार नाही, तुम्ही सेल्फ पनिशमेंट घेतली पाहिजे. सेल्फ पनिशमेंट. आणि कोण घेऊ शकतो? ज्याच्याकडे सुख नाही. नेटवर्क मार्केटिंगचा सिद्धांत सांगतो, जर तुम्हाला खरंच करोड रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला ह्या 4 गोष्टींमध्ये मास्टर बनावं लागेल, ते काम करावं लागेल, आणि लोकांना त्या कामात मास्टर बनावं लागेल, तरच पैसे भेटतील. नाही तर प्रोडक्ट अमृत आणून द्या, चला भिकारी ते भिकारी राहणार. मी काय बोललो? हे प्रोडक्ट घेऊन काही लोक लाखो करोड रुपये कमवणार, आणि हेच प्रोडक्ट घेऊन काही लोक भिकारी राहणार. ऍग्री आहे तुम्ही या गोष्टीला? है यार. नेटवर्क मार्केटिंग में ऐसे बहुत लोगों को देखा है जिनके पास बहुत बड़ी लिस्ट थी फिर भी वो फेल है, और ऐसे भी लोगों को देखा है उनके पास लिस्ट ही नहीं थी फिर भी साला वो मर्सिडीज मेंटेन कर रहा है. नेटवर्क मार्केटिंग में कामयाब होने के लिए बहुत लोग नहीं चाहिए. किती जणांना ऍग्री आहे? माझ्या माणसाला मी समजवलं तर एवढा रिझल्ट येत नाही, थोडाफार येतो. पण ह्या मॅडम आहेत, माझ्या डिस्ट्रीब्युटरची ही लिस्ट आहे, यांच्याबद्दल मला माहित नाही आणि माझ्याबद्दल यांना माहित नाही. किती खतरनाक क्लोजिंग होईल. भांडणावर येऊ शकतो आपण. गेस वाया गेला तर यांचं जाईल. डोक्यात गेलं का नाही गेलं? यांची लिस्ट कमी आहे का? यांच्या डोक्यात आधीच टाकून ठेवलेलं ऑफ ॲव्हरेज. समज में आया? आणि मला प्लॅन देता येतात. लोकांना पैशाची गरज आहे, प्रोडक्टची गरज आहे, आणि मॅडम काम करायला तयार आहेत. काम होणार का नाही होणार? नेटवर्क मार्केटिंगमध्ये एवढे भारी प्रोडक्ट, एवढे पैशाच्या अडचणी आहेत लोकांना, एवढे त्रासामध्ये, एवढे जॉब गेलेत, तरी पण आपल्याला इन्कम नाही भेटत. त्याचं कारण काय? वी आर जस्ट वेस्टिंग टाइम. फक्त टाइमपास केला जातो. याच्यातले ना 20% लोक आहे ना रेकॉर्ड ब्रेकिंग पैसा कमवणार. 20%. 80% मधले ना 50% लोक ॲव्हरेज कमवतील, आणि त्याच्यातले खालचे लोक आहे ना जॉबपेक्षा पण त्यांची अवस्था बरबाद होणार. ह्या कंपनी हे प्रोडक्ट असलं तरी पण. सत्य माहिती करून घ्या. सत्य सांगतो, ह्याच हॉल मधले 20 ते 40% लोक स्वतःची लाईफ बर्बाद करून घेणार. कोण आहेत ते शोधा. ढूंढो उनको, कौन से कोपरे में बैठा है, कौन से चेयर में उसका कौन कौन है ऐसे? कौन कौन है ऐसे? गरीबी तोड़ायचे? गरीब घर में पैदा होना कोई गुनाह नहीं है, लेकिन गरीबी में जीना और मरना सबसे बड़ा गुनाह है. और ये साला 5 साल से काम कर रहा है, फिर भी वो गरीब का गरीब ही है.
और यही बोल रहा है गरीबी मरना गुनाह है, गुनाह है, गुनाह है, और महीने में 2 प्लान दिखाता है. तुमच्या आईची शपथ, तुमच्या पोराची शपथ, लग्न नसेल झालं तर ते येणाऱ्या बायकोची शपथ, झाला असेल तर तिची शपथ. लिहा मागच्या महिन्यात किती प्लॅन दाखवले तुम्ही स्वतः. लिहा, 1 मिनिट देतो, लिहा लवकर, लिहा लवकर. कायच पेरच चालत नसून काय म्हणले असेल सर, थोडी बघायला येणार आहे ऍक्टिंग करू. तुम्ही जेवढ्या नद्या फिरला असताना आम्ही पाणी प्यायलोय, तुम्हाला फक्त नद्याचे नाव माहीत असते. समजलं? तर मला असं वाटतं सगळ्यात मोठी मिस्टेक करतात लीडर लोकांनो. सगळ्यात मोठी मिस्टेक टीम मध्ये होऊ राहिल्याचं कारण प्लॅन प्रेझेंटेशन होत नाहीये. दुकानदाराला रोज नवीन कस्टमरची गरज आहे, जुन्या कस्टमरची पण गरज आहे. जे कस्टमर सोडून गेले त्यांना पण ते बड्डेचे SMS पाठवून पाठवून आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, एवढं डिस्काउंट तेवढं डिस्काउंट म्हणतात. ऍग्री? 3 गोष्टी बोललो मी. जे सोडून गेले त्यांना पण पाठवायचं प्लॅनिंग असतं, जे आहेत त्यांना पण पुन्हा आणायचं प्लॅनिंग असतं, आणि सगळ्यात जास्त 70-80% फोकस नवीन मार्केट कॅप्चर करणाराचा फोकस असतो ट्रॅडिशनल बिझनेसचा. असतो का नसतो? व्हॉट वी आर डुइंग मार्केटमध्ये. बघा, दुसऱ्या कंपनीचं तेल लावून राहिलेत का नाही लोक? आयुर्वेदिक प्रोडक्ट खातात, रिझल्ट आहे का त्यांना? शेतीचे प्रोडक्ट वापरतात, गाय आहेत, आपले बाकीचे बिस्किट खात आहेत लोक, डिशवॉश वापरत आहेत ना मार्केटमध्ये. त्यांना पैशाची गरज आहे, त्यांचे खर्च होतात, इन्कम येते, आउटपुट येते. काही कोण दाखवणार प्लॅन? कोण दाखवणार? कोणाला तरी रिझल्ट आला, कोणीतरी सांगितलं, 4 प्रोडक्ट गेले, 1% व्हॅल्यू करा द्यायला नाही. किती % व्हॅल्यू? तुम्ही 100 नाही 1000 खोके विका, नो व्हॅल्यू, नो व्हॅल्यू. याला मी 3rd स्टेजचा लीडर समजणार. सगळ्यात मोठा लीडर मी त्याला समजवतो नेटवर्क बिल्ड करत. रिलायन्सने काय केलं? जिओनी नेटवर्क बिल्ड केलं. आयडियाने काय केलं? नेटवर्क बिल्ड केलं. मर्सिडीजने काय केलं? नेटवर्क बिल्ड केलं. ब्लॅकबेरीने काय केलं? नेटवर्क बिल्ड केलं. गॅसवाल्याने काय केलं? नेटवर्क बिल्ड केलं. डिश टीव्हीने काय केलं? दे वॉन्ट टू रिपीटेड ऑर्डर. नवीन नवीन कस्टमर. 3 फेज. जे प्रॉब्लेममुळे अनसॅटिस्फाईड कस्टमर सोडून जात आहेत त्यांना रिटर्न प्रोसेस करतायत. प्रिव्हियस लोक आहेत त्यांना रिटर्न ऑर्डर टाकायला लावतायत. आणि सगळ्यात मोठं मार्केट नवीन नवीन ऑर्डर घेण्यावर कॅप्चर करतात. तुम्हाला मोठं व्हायचे 3 फेज. अनसॅटिस्फाईड जे लोक तुमच्यावर नाराज आहेत त्यांना माफी मागून, माफ करून, त्यांना स्वप्न दाखवून, राईट ट्रॅकला काउन्सिलिंग करून त्यांना रिटर्न आणा. जे लोक आपले प्रोडक्ट यूज करतात त्यांना वारंवार सेलिंगला लावा. आणि फर्स्ट नंबरचा ऑप्शन, रोज 3 लोकांना प्लॅन दाखवायचे म्हणजे दाखवायचे. उन्हाळा असो, पावसाळा असो, कोरोना झाला तरी कोरोनाचं बुलेट प्रूफ जॅकेट टाकून झूमवर जाऊ प्लॅन दाखवू. कोरोना झालेल्या माणसाला इन्व्हिटेशन द्यायला काय त्याला फोनमधून कोरोना जाईल कसं आल्या मला हे तकच खराब आता कसा प्लॅन दाखवू? बाहेरच देत नाही. अरे भामट्या मोबाईल आहे तुझ्याकडे, कठाड्या आहे ना तुझ्याकडे. या पिरियड मध्ये काय काशी करतो तू? बाईकला म्हणतो गरम पाणी करू, ओके मला गोळ्या दे. त्या वेळेत तू लोकांना फोन करून पिवी काढ, तुला कोरोना पळून जाईल. कोरोना म्हणाली तर इज्जत नाही भेटत आपल्याला. चला इथून निघून म्हणाल का नाही म्हणत? मी याच्यावर फार टॉक करतोय. याचं कारणही बायनरी स्टाईल जनरेशन करायची ना. इंडियामध्ये जेवढे पण रेकॉर्ड जनरेशन मध्ये बनलेत तेवढे ब्रेक करायचे आपल्याला. करायचे मला बघायचे तुम्हाला येणाऱ्या 2-4 वर्षात सगळ्यांच्या मर्सिडीज पार्किंग दिसल्या पाहिजे. सगळ्यांच्या लाईन शेअर 500 करायचे का नाही करायचे? लेकिन औकात बनानी होगी फिर मर्सिडीज की. मर्सिडीज जिनकी औकात नहीं उनको नहीं आती, वो ड्राइवर भी नहीं रखती. हाँ, और जितनी औकात है ना उतना ही आदमी पैसा कमाता है. कोणी जर म्हणलं ना लई नॉलेज है, इनकम किती है सांग तुझं, फिर पता चलेगा तेरी औकात कितनी है, तेरे पास नॉलेज कितना है. समझ में आया? पर्सनैलिटी है ना आपकी, वो पर्सनैलिटी के ऊपर आपका इनकम आ ही नहीं सकता. आपकी पर्सनैलिटी बहुत मॅटर करते. मग कोणी किती पण टावटाव करा, कोणी किती पण भारी कपडे घाला, कोणी किती पण भारी मेकअप करा, कोणी कोणत्या पण गाड्या घ्या, मॅटर नाही. करंट स्टेटस तुझा परफॉर्मन्स काय आहे. आणि जनरेशन प्लॅन में
आपकी रैंक कौन सी है ये मैटर नहीं करता, आपका चेक कितना है ये मैटर करता है। समझ में आ रहा है? करंट मंथ में आपका इनकम कितना है ये मैटर करता है। बायोमेट्रिक प्लॅन में था मी असा झालो नाही, ह्या महिन्यात तू काय काशी केली याला आम्ही रिस्पेक्ट द्याला। कितने लोगों को एग्री है सर ऐसे ही करेंगे, इनकम जिनका हार है वही साला चॅम्पियन। एग्री आहे तुम्ही याला? ज्याचं इन्कम नसेल त्याची इज्जत नसेल आपल्याकडे, करायचं का असं? किती जणांना वाटतं करायला पाहिजे? मेहनत करणाऱ्या लोकांना रिस्पेक्ट भेटली पाहिजे की नाही भेटली पाहिजे? काय करायचं मग? प्रॅक्टिकल प्लॅन 1 to 1 देऊन दाखवायची गरज आहे तुम्हाला? एवढे युट्यूबला प्लॅन दाखवले, आणखीन पण दाखवायची इच्छा आहे? कोणाला वाटतं 1 to 1 प्लॅन दाखवायचं शिकावं? मला नाही वाटत, ते हाऊचच पार्ट आहे आणि तो प्रॅक्टिस मेन परफेक्ट मध्ये जेऊ शकतो। 4-5 प्लॅन आहेत वेगळे वेगळे टेक्निकचे, कसे प्लॅन दाखवायचे, झूम मीटिंगचे पण व्हिडिओ आहेत, प्लॅनचे व्हिडिओ पण बनवलेत आणि तुम्ही जर घुसलात प्लॅन दाखवायचा तर ऑटोमॅटिक तुम्ही वेगळे वेगळे प्लॅन लोकांना देऊ शकतात। करताल का चालू प्लॅन? बरं, प्लॅन दाखवण्याला चालू केले तर सगळ्यात महत्त्वाचं काय होईल माहिती आहे का? तुम्हाला रिजेक्शन यायला चालू होणार। काय चालू होणार? रिजेक्शन। लोक नो म्हणतील आणि मेरे जिंदगी में सबसे अच्छा मेरा सपना है कि लोगों को मैं मर्सिडीज में लाकर पिछले सीट में बिठाऊं, 1 घंटा उसके साथ कुश्ती खेलूं और वो बोलना चाहिए मुझे इंटरेस्ट नहीं है। ये मेरा सपना है। साले ऐसे कुत्ते लोगों को मुझे मिलना है, मिलते रहना है और मेरे बच्चों को भी बोलूंगा बच्चा ये आईडी तुझे है, मैं तेरा बाप हूं, लेकिन तेरा सपना रख कि लोग तुझे नाम मिलने ही चाहिए, तभी तुझे करंट मंथ में इनकम आएगा। अगर लोग आपको ना नहीं मिल रहे ना बोलने वाले तो आप नहीं काम कर रहे हो। जितने ज्यादा नो लेंगे ना, नो 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 नो, बाद में वो सब यस में बदल जाएंगे। एक बार आदमी कुछ अचीव करता है ना तो अचीव करने के बाद है ना वापिस अचीव करने के लिए वो बाउंस बैक नहीं कर पाता। लेकिन मुझे लगता है अगर आपको सच कुछ बड़ा पैसा कमाना है तो आपको प्रेजेंटेशन देना ही चाहिए। होगा? बरं, 4-5 जणांना रिझल्ट आल्यानंतर तुम्ही त्यांना प्रेझेंटेशन देऊ शकत नाही का? देऊ शकत का नाही देऊ शकत? मग मला सांगा, आपल्या कंपनीचे प्रोडक्ट लोकांच्या चॉईसने घेतले पाहिजे की आपली पण चॉईस मॅटर करते काही ना काही? कोणाच्या चॉईसने बेटर प्रोडक्ट देतील लोकांना? काही लोक दुकान मांडून बसले की आमच्याकडे लई नाही, बिलकुल नाही। तुमच्या टीमचं डुप्लिकेशन प्रॉपरली तुम्ही केलं पाहिजे। तर मला असं वाटतं आजपासून आपण चालू करू, रोज 3-3 प्लॅन मारायचे, लिंक मिनिमम 3 ते 5। मग तुम्ही लिंक देऊन करा, 1 to 1 करा, होम मीटिंग करा। मग प्रत्येकाने जर ठरवलं, इथं समजा 400-500 लोक ॲव्हरेज पकडू आपण, 500 गुणिले 3 प्लॅन तर किती प्लॅन होतील? 1500। 2 जॉईनिंग काढू शकतो आपण। आता मला लाला सर बोलले किती लोकांना प्लॅन दिले लाला सर तुम्ही? कोण लीडर होते ते? 2 लोकांना थ्रू 19 लोकांना प्लॅन दिले आणि किती लोक जॉईन झाले? 14 लोक 19 मधले जॉईन झाले। किती लोक? मी काय म्हणतोय, एकाच दिवशी 10-20 प्लॅन नका करू, रोज 3 प्लॅनचं बेसिक ठेवा। जसं एखादा माणूस 16 तास पण ड्युटी करू शकतो, पण कंपनीची पॉलिसी काय? किती तास आहे? नेटवर्क मार्केटिंग 8 तास करणं म्हणजे जॉब सारखं, नेटवर्क मार्केटिंग 16 तास करणं म्हणजे स्वप्नासारखं, लीडर सारखं। मला सांगा, जनरेशन प्लॅन जो आहे तो प्लॅन किती एजी मध्ये संपू शकतो, किती एजी मध्ये जाऊ शकतो? मी जर समजवलं सरांना, मला फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला मला 1 and 1 ओव्हरव्ह्यू बोलायचंय मला, तरी पण लोक तयार होऊ शकतात प्लॅन ऐकायला। समज नाही? ओव्हरव्ह्यू जरी सांगितलं तरी मी सांगितलं मॅडम, फॉर एक्झाम्पल मॅडम यांच्या ओळखीच्या, मॅडम जॉब मध्ये किती पेमेंट भेटते? होऊ शकतं मॅडम 10-15 हजार भेटतील। मॅडम मग स्वप्न काय जीवनामध्ये? मॅडम तर लवकर ओपन नाही होणार, पण मी म्हणतो मॅडम येणाऱ्या 5-7 वर्षात तुम्ही किती अमाऊंट कमवू शकता?
असे वेगवेगळे क्वेश्चन विचारून मला मॅडमला ओपन करावं लागेल, नीट क्रिएट करावं लागेल. मॅडमला म्हणून महिन्याला किती खर्च करतात? मॅडम म्हणतील 2-4 हजार रुपये किराणा बिराणा लागणाऱ्या गोष्टी. मग मला वाटतं जे 3-4 हजार खर्च करतात ते 1-2 वर्षापासून करतात की जन्मापासून आईबाप करत आले? इथून पुढे करणार का नाही करणार? करणार? ओके. मग मॅडमला म्हणून आतापर्यंत जर विचार केला मागच्या 10 वर्षात 2,000 रुपयाने जरी कॅल्क्युलेशन केलं तर किती रुपये खर्च झाला असेल मॅडमचा? वर्षाला 24,000, 10 वर्षात 2.5 लाख, 20 वर्षात 5 लाख. कॅल्क्युलेशन पटपट झाले पाहिजे. कमीत कमी 10-15 लाख खर्च केले मॅडम. इथून पुढे खर्च करणार म्हणजे खर्च होतोय ते तुमचा खर्च होतोय की इन्व्हेस्टमेंट होतीये? मॅडम मॅडम काय म्हणतील? खर्च होतोय. मॅडम माझ्याकडे असा एक प्रोजेक्ट आहे, हा तुमचा खर्च नाही होणार, ही तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आणि तुम्हाला महिन्याला 5,000, 10,000, 50,000, वर्षाला तुमचा पगार डबल टेबल होऊ शकतो. असं प्रोजेक्ट ऐकायला आवडेल का? काय म्हणतील मॅडम? काय म्हणतील मॅडम? द्या लिंक. मॅडम लिंक मनापासून पहा, आवडू नाही आवडू एंडपर्यंत पहा. क्वेश्चन आले तर आपण उत्तर देऊ, पण ही लिंक पहा, त्याच्यानंतर आपण बोलू. आणि मॅडमची जर तुम्ही क्लोजिंग केली तर रिझल्ट येईल का नाही येईल? तुम्ही रोज 4-4, 5-5 मिनिटं असे वेगळ्या लँग्वेजने बोलू शकतात का नाही बोलू शकत? मी सांगितलं राज सर किती पगार आहे? किती पगार आहे सर तुम्हाला? 40,000. सर 40,000 वर्षाचे किती? ऑलमोस्ट 4 लाख. म्हणजे आउट गोईंग किती होते सर महिन्याला? 40 म्हटलं 30 EMI वगैरे 10,000 शिल्लक राहतात. बरं असे 10 वर्ष जरी काम केलं तरी मला वाटतं नियर अबाउट 10-15 लाख रुपये शिल्लक राहू शकतात. वर्षाला 1-1.5 लाख रुपये विचार केला तर बरोबर ना? तर एक्झॅक्टली सर तुमचं जे ड्रीम्स आहे, तुम्ही जे मला समजवले कॅल्क्युलेशन, गाडी घर, मला वाटतं कमीत कमी 2-3 करोड रुपयाचं असं बरोबर आहे. पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला किती दिवसानंतर ते अचीव होऊ शकतं? 5-10 वर्ष. किती वर्ष लागतील तुम्हाला त्या अमाऊंटला टच करायला? 10-15 वर्ष. बरं त्या अमाऊंटला टच करणारा माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे, कमीत कमी 3 वर्षात टच करू शकतात. कारण 0 इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन मी मार्केटमध्ये प्रत्येक घरात पैशाची गरज आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही जर तो प्रोजेक्ट समजून घेतला, ऐकला, तर माझी खात्री आहे की येणाऱ्या 1 वर्षानंतर, म्हणजे 1 वर्षानंतर आतापर्यंत तुम्ही 15 वर्ष शिक्षण, 5 वर्षाचा अनुभव, 20 वर्षानंतर 40,000 ना. माझी खात्री आहे 1 वर्ष पार्ट टाइम करा, 13व्या महिन्यात तुमचं इन्कम कमीत कमी 1 लाख ते 10 लाखाच्या मध्ये असू शकतं महिना. माणूस वेळ देईन आपल्याला प्लॅनला. सगळ्यात महत्वाचं जे इन्व्हिटेशन आहे, इन्व्हिटेशन प्रॉस्पेक्टिंग आहे ना, माइंड सेटिंग, क्युरियोसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेझेंटेशन, प्रोडक्ट, रिझल्ट नंतर. पण का? एखाद्या माणसाला 4 लाख कर्ज आहे, 4 लाख कर्ज फेडायचे सर, फेडायचे. तर मग मला सांगा 4 लाख कर्ज फेडायचं तर मार्केटमध्ये जेवढ्या लोकांचे खर्च होतात 2-2, 4-4, 5-5 हजार रुपये, त्या लोकांची जर आपण इन्व्हेस्टमेंट बनवली तर तुम्ही कर्जमुक्त होऊ शकतात, ते पण कर्जमुक्त होऊ शकतात. तुम्हाला असे सतत डायलॉग पाठ करावं लागते, माणसाघरीच नीड क्रिएट करावं लागतं. आणि प्रेझेंटेशन 1, 2, 3, 5, 50, 100, 150, 200 रात्री झोपात सुद्धा प्लॅन देऊ शकले पाहिजे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट. आपको रिजेक्शन आएगा, आपको नो मिलेंगे, आपको लोग बहाने देंगे, आपको लोग रिजेक्ट करेंगे, तो समझ लो आप सही ट्रैक पे हो. रोज लोग नो बोलने चाहिए. ऐकत आहे? किती लोकांना ऍग्री? खरंच प्लॅन दाखवत नाहीत सर. कधी मध्ये आठवड्यातून 2-3 लोकांना प्लॅन होतात, ते पण डाऊन लाईन कोणी कॉल केले तर. किती लोकांना ऍग्री? काही लोक हात नाही वर करणार ना, तो पुढे काय पण नाही. आणि आयडी दाखवली नाही तर मग कळलं एवढी पीवी, मग लगेच लक्ष देऊन देईल आयडीचा कुठं असं होत आहे. करताल प्लॅन करायचे. हे बेसिक मध्ये कार्यक्रम आहे. आता प्रेझेंटेशन दाखवल्यानंतर काय येणार? प्रॅक्टिकल, फॉलो, ऑब्जेक्शन हँडलिंग, क्लोजिंग, इनकॅशमेंट टेक्निक फॉलो करावं लागेल. काही लोक ऑन द स्पॉट सुरू करतील, काही लोक म्हणतील पैसे नाही आहेत, काही लोक म्हणतील नंतर करतो, काही लोक म्हणतील महाग आहे, काही म्हणतील गॅरंटी काय आहे, काही म्हणतील होईल का. मला नाही वाटत जनरेशन प्लॅनच्या प्रेझेंटेशन मध्ये जास्त प्रॉब्लेम येतील म्हणून ऐकायला. प्रोडक्टच घेऊन बसायचं क्लोजिंगला. मोठे मोठे इन्कम तुमच्याकडे असतील. बायनरी प्लॅनचे क्लोजिंगचे व्हिडिओ पण आहेत माहिती तुम्हाला. युट्यूब चॅनलला 1.25-2.5 तासाचा व्हिडिओ आहे पूर्ण क्लोजिंगचा. 50 प्रश्नाचे उत्तर आहेत, 50+ क्वेश्चन आन्सर. डोळ्यात डोळे घालायचे, उत्साह पाहिजे, जोश पाहिजे
आणि त्याच्यासोबत त्याच्या भविष्याविषयी, त्याच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याविषयी जर तुम्ही त्याला बोलले, त्याला स्वप्न दाखवलं, त्याला विश्वास दिला, सर माझी खात्री आहे एका वर्षात कमीत कमी तुमचं इन्कम 1 लाख ते 10 लाख टच करू. आणि सर फक्त 8 ते 10 हजार रुपये तुम्हाला सुरुवात करायची, 5-10 हजार रुपये तुम्हाला सुरुवात करायची. 15-15, 20-20 हजार रुपये काढले का नाही तुम्ही पैसे दाखवून? आता तुम्हाला खर्च दाखवायला पण चान्स आहे का नाही? लोकांचा खर्च इन्व्हेस्टमेंट मध्ये दाखवतोय, रिटर्न दाखवतोय. पहिलं बायनरी प्लॅन मध्ये तुम्हाला प्रोडक्ट सपोर्ट करत नव्हतं, फक्त पैसे दाखवावं लागायचे, चेक दाखवावं लागायचे, क्राउड व्हिडिओ इन्कम दाखवावं लागायचे. बट यहाँ पे आपको प्रोडक्ट रिजल्ट सपोर्ट कर रहा है की नहीं कर रहा है? आणि त्या लेवलने जर तुम्ही उतरले, रोज तुम्हाला आतमध्ये येणं एक भयानक लेवलची ऊर्जा क्रिएट होणार, इंजिन आग लागणार तुमच्याकडे. पण जर तुम्ही कधी मध्ये कोणीतरी फोन केला, लय रिझल्ट भाल्याला, एक बॉटल द्यायला गेले, एक साबण द्यायला गेले, एक असं केलं, बिलकुल नाही नेटिव्हिटी होणार. ते करू आपण 20-25% ते काम करू, पण 75% काय करायचं आपल्याला? प्रेझेंटेशन दाखवून लोकांना डिस्ट्रीब्युटर बनवा. डिस्ट्रीब्युटर तर आपले मोठे वर्किंग आवर मल्टिप्लाय होतील का नाही होतील? आणि तुम्ही जे करणार, जे काम सोपं आहे, ज्या कामामुळे लोक पटपट जॉईन होतात, त्या कामात पैसा नसतो. जे काम अवघड आहे, जे काम प्रॉपरली प्रेझेंटेशन देऊन जर लोकांना आत आणायला शिकले आणि तो आत आला, तर त्याच्या थ्रू 10-20 लोक त्याच्यासारखेच आत येतील का नाही येतील? बायनरीमध्ये कस्टमर बनवले आपण, ऑफर दिली, डिस्काउंट दिलं, रिझल्ट दाखवला. काय दाखवलं? फक्त जोड्या, 2 ID, 5 ID आणि BV आणि पैसे. बरोबर ना? तो धंदा लावा जोरात कार्यक्रम करायला, सगळे प्रॉब्लेम सॉल्व. आणि मला माहिती आहे तो वाघ आहे, बसले ना अर्धा पाऊण तास, त्याच्या डोक्यात घुसले ना तुमचे विचार, त्याला शावर खाली उभं राहून आंघोळ घालायची, पिळून काढायचं आणि मग वाळू घालायचं. बघ किती भारी दिसतो. हा होईल प्रॅक्टिस, पण हे वरवर टच करून नाही होणार, हात घुसावं लागत. किती गोलशेट खतरनाक आहे. रोज 8-9 वाजेपर्यंत झोपायचो तो, आणि खेळायला लागल्यापासून तो 4:45 अलार्म लागतोय. वाय? सांगा मला याचं उत्तर. गोल आनंद. मला असं अपेक्षित उत्तर पाहिजे, ज्या उत्तरापासून मी तुम्हाला झूम करू शकतो. त्याला क्लिअर आहे खेळायला जायचंय म्हणून. त्याचं लक्ष त्याला होतं, त्या खेळापासून तो सॅटिस्फाईड होतो. येस बोला. येस सर. तुम्ही खेळले का कधी? तुम्ही कोण खेळलं? नाही. एक स्टेज अशी खेळामध्ये येते की साला तो माणूस 0 लेवलला असतो, विदाउट थॉटलेस असतो, आणि ते फील माइंड मध्ये स्टोअर होत असतं. हे गोल प्रेम बिम नाही, एक्सपिरियन्स केला जातो. त्याच्या आतमध्ये झोकल्यानंतर एक मोमेंटम अशी येते की माणूस थॉटलेस होतो. मेडिटेशन करतात माणसं, मेडिटेशन मध्ये माणसाचे थॉट्स नसतात. जरी हळूहळू असेल तर कचरा साफ होतो. जसं घाण पाणी जर बाजूला केलं तर क्लिअर पाणी राहतं खाली, तसं नेटवर्क मार्केटिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला वर घाणच भेटणार आहे. चहा क्रम करून बाजूला ठेवला आणि थंड झाला तर त्याच्यावर काय येते? मग तुम्ही फेकून देतात का काय करतात? साई बाजूला करतात. नेटवर्क मार्केटिंग मध्ये पण बरोबर आहे ना, अशी साई निगेटिव्ह, रिजेक्शन, आळस, त्रास याला बाजूला करा आणि प्या मस्त पैकी चहा. रिअल नेटवर्किंगची मलई खायची का तुम्हाला? 10 लाख, 15 लाख, 20 लाख पेमेंट घ्यायची का तुम्हाला? घ्यायचे? तयार आहे याला? हे फिलिंग जाणवायचे, अनुभवायचे? मग एकच पर्याय, हे काम कशी करायची, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही म्हणले कधीपर्यंत? मरेपर्यंत. कधीपर्यंत? नाही मरेपर्यंत नाही. एक नेटवर्क बिल्ड होतं. फक्त 6 महिने करा. किती महिने? 180 दिवस. पण 180 दिवस असं करायचं की 1800 दिवसाचं काम झालं पाहिजे. किती दिवसाचं? म्हणजे 5 वर्षाचं काम 6 महिन्यात करायचं. आहे का तयारी? 2025 ला 1000 कोटीचा टर्नओव्हर होणार तर होणार. मग माझं किती? 100 PV. 3 साबणे वापरले. हाताने किती भारी वाटतात बरं. बुद्धी लय भयानक. किती जणांना एक्सपिरियन्स आहे? मला नाही तर एखादं काम केलं
तर त्यानंतर त्याला ते जुनं होऊन जातं, त्याला काहीतरी नवीन करूच वाटतं. पण नेटवर्क मार्केटिंग असं नाहीये. नेटवर्क मार्केटिंग मध्ये सोपं काम वारंवार करायचं आणि तुम्ही सक्सेस होणार. पण माइंड काय म्हणतो, मला रोज नवीन काहीतरी खुराक पाहिजे, म्हणून ते फेसबुक युट्यूबला लटक ठेवतो. माइंडची रिक्वायरमेंट काय आहे? ऑलवेज न्यू. पण सक्सेसची रिक्वायरमेंट काय आहे? रिपीटेड एजी वर्क, व्हेरी एजी. पाण्याचा थेंब एका दगडावर जरी पडला तर होल पडतो. ओके, एक छोटीशी गोष्ट डुप्लिकेट करायला एवढी किडाखांडी करावं लागते. तर हे ओके चलो, मग तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोकांना जॉईन करायचंय ना? यस, त्याला म्हणू नका जॉईन कर, सर अशी चावी फिरते म्हणलं पाहिजे मला करायची. यस, येईल तू टेक्निक आहे नेटवर्किंग ही. पण बऱ्याच वेळा आपण वेगळंच काहीतरी करू. मला सांगा, चावी फिरवलं गाडी पळती करी? कोणी कोणी चावी देऊन गाडी पळली? कोणी कोणी पळली? सगळ्यांनी पळवली? पळती का? पळती? किती जणांना अनुभव आलाय? एक दिवस आपल्या हातात ताकदच नव्हती, चावीच फिरत नव्हती, दादा कोण चावी करून घ्यावं लागायची. काही समजलं? किती जणांनी अनुभव घेतलाय हा? पण ताकद होती का? म्हणजे गाडी पण होती, चावी पण होती, पण माहित पण होती, पण ताकद. मग नेटवर्क मार्केटिंग का करतोय? कारण की आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे, लिमिटेड नॉलेज आहे, लिमिटेड पिरियड आहे, म्हणून आपल्याला मोठे पैसे भेटत नाही. नेटवर्क मार्केटिंग मध्ये कशासाठी आलो की आपल्यासाठी 100, 200, 500, 1000 लोकांनी काम केलं पाहिजे. पण मग त्यांनी करण्यासाठी मी इंडिपेंडंट म्हणून त्यांना इंडिपेंडंट बनवलं तरी शक्य आहे. नाही तर काही लोकांना बघतो मी, काही लोकांना बघतो रॉबर्ट किओसाकी, काही नाही इथं. बरं ठीक आहे, ठीक आहे, असं समजून घ्या. रॉबर्ट किओसाकी इथं एम्प्लॉई. काही लोक म्हणतात सर हे असे 4 लोक आहेत, एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉई, इथं बिझनेसमॅन, इथं इन्व्हेस्टर, आणि इथं 55% लोक आहेत, इथं 5% लोक आहेत. यांच्याकडे 55% पैसा आहे आणि याच्याकडे 5% पैसा आहे. आणि याच्यात पैसा नाहीये हे सांगायला कधीपासून लागला माहिती? 1996 पासून. हा, 2000 मध्ये पण तो सांगतो. 2001 पासून मी काम करतोय सर, 20 वर्षाचं केस बंद झाले, आलाय 2 व्हीलरवर. 2010ला पण सांगतो होता सर इथं पैसा नाहीये, इथं वर्किंग हॉवर मल्टिप्लाय होत नाही. याचे प्रॉब्लेम, टाइम लिमिटेड, वर्किंग हॉवर लिमिटेड. 2005ला पण तिने हेच सांगितलं, 2015ला पण तिने हेच सांगितलं, आणि 2020 मध्ये पण पाकड्या हेच सांगतोय. काय म्हणतो माहिती? वर्किंग आवर मल्टिप्लाय झाले पाहिजेत. आणि हे भामटं घराच्या बाहेर जर नाही गेलं ना, 1 रुपयात चेक येत नाही याला. बुटाने आणायला पाहिजे, बुटाने. आणि कुठं इकडं तिकडे नाही आणायचं, इथं इथं इथं. आणि त्याला पण शेण लावून आणायचा. इमॅजिन तर करा थोडस. बेटर ना असे? बेटर नहीं बेटर? चेक करो आप कितने साल से मार्केटिंग कर रहे हो और आपकी टीम में कितने लोग काम कर रहे हो. अगर आप महीना भर काम नहीं करते हो तो आपका चेक कितना आएगा? कितने लोगों को लगता है कि अशोक सर ने नेक्स्ट 6 महीने भी काम नहीं किया तो सर का चेक कम नहीं होगा? कितने लोगों को लगता है? ये रियल नेटवर्किंग है. बिकॉज मैं इंडिपेंडेंट बना और मैं लोगों को इंडिपेंडेंट बना रहा हूँ, क्रिएट कर रहा हूँ. तुमची काही अवस्था बघा ना याच्यात. ऍग्री आहे तुम्हाला? बघा, मी न्यू आणि जुन्या दोन्ही पण लीडरला फटके टाकतो इथं. फटके घेणाऱ्याला फटके बसतील, ज्याला कपडे धुवून निघायचे ना त्यांनी फटके खा, स्वतःवर घ्या. नाही तर डाऊनलाईन बघ बघ सर काय म्हणते बघ. नाही तर मी काय सांगितलं ना, एक तर अपलाईन कडे बघायचं, नाही तर डाऊनलाईन कडे बघायचं. हाय पोस्टमन. पोस्टमनला आहे ना, पोस्टमन सारखाच पगार भेटतो, खाके कपडे, मग हे पोट घालून येतं असं. माहिती तुम्हाला पोस्टमन? ऐसे पोस्टमन प्रॉब्लेम होईल, कॉम्प्लिकेशन होतील. कुठं होतो मी? रॉबर्ट किओसाकी. मग नेटवर्क मार्केटिंग मध्ये सगळ्यात मोठा पैसा कशात आहे? आपल्यासाठी लोकांनी काम केलं तर. नेटवर्क मार्केटिंग मध्ये एकट्याने काम करणं म्हणजे जॉबपेक्षा मायनस इन्कम. नेटवर्क मार्केटिंग मध्ये एकट्याने काम करणं म्हणजे जॉबपेक्षा पण मायनस. नेटवर्क मार्केटिंग मध्ये एकट्याने काम करणं म्हणजे जॉबपेक्षा
बरं, जॉब मधले पैसे एक भेद अशी येते की जॉब चांगला वाटतो का बरं? का फिक्स पेमेंट येतो पण शिल्लक राहत नाही. शिल्लक राहत नेटवर्क मार्केटिंग मध्ये 3 वर्षानंतर सुद्धा जॉबची आठवण येते. मग 1000 दिवस यांनी घंट्या वाजल्या का? आरती रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. काय केलं यांनी 1 वर्ष? 1 वर्षात तो 2 लोक पण इंडिपेंडंट नाही बनवू शकला. म्हणून मला सांगायचं रिअल पैसा तुम्ही इंडिपेंडंट बना आणि लोकांना इंडिपेंडंट बनवा. आणि तुम्हाला इंडिपेंडंट बनायचं असेल तर तुम्हाला रोज रिजेक्शन घ्यावं लागेल. आणि रिजेक्शन येऊन 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 येणार दिवस किती दिवस? गोट्या खेळल्या गोट्या एक लाखची एक गोटी खेळले एक गोटी नाही समजच नाही काही ना. 5-5, 10 गोट्या आम्ही एक गोटी घ्यायचो अशा कधी अशा. हा आमच्या एक चिडी मुलगा होता चिडी. त्याचा जर नंबर आला ना तो असं करायचा. सगळ्या गोट्या 20 गोट्यामध्ये एक गोटी ठेवायचा. पहिला धावत तो चुकून घ्यायचा. त्याची हाईट होती मोठी आणि आमची हाईट त्याच्यामुळे त्याचा हात पण आणि त्याच्या सगळं गोट्या खेळायचे मुलगा नाही खेळायचे. मग लाखची एक गोटी राहायची एक. आणि मी सुरुवातीच्या खेळामध्ये एक गोटी खेळायचो जातच नव्हती. एक गोटी जिंकायसाठी 2.5 तास आम्ही खेळलो होतो. पण 2.5 तास गोटी नाही गेली. 2.5 तासानंतर गोटी गेली. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा रोज खेळायचो ना 2 ते 3 वेळा ती एक गोटी जायची. वाय परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅच परफेक्ट. जिम मध्ये लोक एक्सरसाइज करतात तेव्हा जिमच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काही चेंज नाही होत. कुठं होतं? माइंड मध्ये तुमच्या बॉडी मध्ये चेंजेस होतात. रिजेक्शन इज नॉट रिजेक्शन. रिजेक्शन नाही आहे. तुमचा माइंड त्याला रजिस्ट करण्यासाठी ट्रेन हो रहा है. कितने लोगों समझ में आया जो बोला है भी? यस. या तो मैं जीतता हूं या मैं सीखता हूं. मैं कभी नहीं हारता. मालूम है ना? मग मला सांगा इथून पुढे रोज नवीन लोकांचा सामना करायचा आपला. आहे तयारी? रोज नवीन लोकांना प्लॅन दाखवायचा. निसर्ग आपल्याला डाऊनलाईनला फोन करून काय होणार नाही. आणि जर नवीन द्यायला तुमच्याकडे लोक आहेत त्यांची लिस्ट बनवा. त्यांची लिस्ट काढा. नाहीच कोणी ना रेल्वे स्टेशनवर जाऊन बसा. मग प्लॅन दिल्याशिवाय घरी यायचं नाही. बस स्टँडवर बसा. तिथं कोणी भेटलं नाही ना बस स्टँडच्या बाहेर टॉयलेट असतात ना त्याला माझ्या टॉयलेटला पैसे मी देतो पण आल्यावर भेट. तो प्लॅन दाखवाय एवढं घाण काम करण्यापेक्षा डाऊनच्या लिस्टवर काम करा. सोपं काय डाऊनलाईनच्या लिस्टवर काम करणं का भीक मागत करणं? डाऊनलाईनच्या लिस्टवर काम. ऍडव्हर्टाईज करणं. टेंजर लोकांना शोधणं. अरे राजानं नाही होते नेटवर्किंग. नेटवर्किंगचा अर्थ काय? नेटवर्किंग. नेट म्हणजे जाळं. वर्किंग म्हणजे त्याच्यासोबत काम. म्हणजे यांना जॉईन करायचं यांच्या 100 लोकांना प्लॅन द्यायचा. त्याला म्हणतात नेटवर्किंग. पण हा पठ्ठा काय करतो? येस मस्ट स्प्रिंट इकडे हाला. ही भिकारी आहे. भिकारी अवस्था आहे. भिकारी. 15 वर्षानंतर सुद्धा त्याला कोणीतरी बघावं लागतं. हाय का कोणी प्लॅन? आहेत ना असे लोक. कोणी बघितलं असे 12 वर्ष 13 वर्ष MLM तप केलं असतं तर मुक्त झाला असता. तप केले असते तर मुक्त झाला असता. अशा लोकांना यायची ना उतरायची सांगा. आणि जर शुद्धीवर नाही बोलावता आलं ना कोटात टाकून उतरा. आणि जर इंग्लिश नाही चलली तर देशी मारून. आणि जर दीक्षेने चलली तर देशीने चलली तर पुढलं नाव येत नाही मला काय आणखी. ताडी मारून कार्यक्रम करा पण त्याला माडीवर न्यायचं म्हणजे न्यायचं. समज नाही मला वाटतं याच्याशिवाय पर्याय नाही करून. याच्याशिवाय पर्याय हे याचं काही काम नाही आपल्याला. हे
बोनस, हे सगळं गिफ्ट. आपला कार्यक्रम बायनरी स्टाईल. भांडणं झाले पाहिजे क्लोजिंग मध्ये, तर समजायचं तुम्ही खरी नेटवर्किंग करताय. भांडणं आपले झालेले बोले लोक समजायला चायला मी मनापासून करतो ना काम. तुझी बँड वाजली, तुझी बायको पळून चालली, तरी पण तू म्हणतो मला इंटरेस्ट नाही. तू फाटके अंडरपॅन्ट घालतो कुत्र्या आणि म्हणतो मला करायचं नाही. मला सांग, याचे आईबाप नाराज, ज्याला डाउनलोड केलं ते म्हणतो तुम्ही पप्पा नाहीये. बायको म्हणती हे लास्टचा जन्म आहे, याचं मित्र म्हणतात हा टोप्या घालणार आहे. हा सगळं म्हणजे ज्याने जन्म दिलाय ते पण म्हणतं कुठून आमुषाला माझ्या डोक्यात विचार आला याचा डाउनलोड करायचा. आणि तरी हे आपल्यासारखे नेटवर्किंग मार्केटिंगचा लीडर, भुकेलेला लीडर, साला त्याला कुठे भेटत नाही, पीव्ही भेटत म्हणून प्लान देत आहे आणि त्याच्यावर असं बसतोय. अशा सापाला काय केलं पाहिजे? साप पकडायचा चिमटा असतो माहिती तुम्हाला? कोणी कोणी बघितलाय? हा असं करायचं, असा पकडायचा, असा फिरू फिरू आपटायचा. मी शारीरिक लढाई नाही म्हणत, जिबेनी लढाई म्हणतो. इथून पुढलं युद्ध तलवारीने आणि बंदुकीने नाही, इथून पुढलं युद्ध जिबेने खेळायचंय तुम्हाला. चला तर तुम्ही विनर होणार. आणि सांगितले, बुद्ध येऊन त्यांनी सांगून गेले, फक्त बोलले आणि जगावर राज्य करून गेले. जिजस फक्त बोलले आणि साला सगळ्याच्या हृदयात जागा करून गेले. कृष्ण भगवंत फक्त बोलले आणि अर्जुनाने लढायला लागला. ज्ञानेश्वर महाराजांनी येऊन काय केलं? शब्द वाणी, त्यांना आध्यात्मिक त्यांनी शेती केली आणि ते शेतीचं जे धान्य होतं ना ते गोरगरिबात वाटून गेले. ते समज माया. त्याच्यामुळे महान लोक घडले. ते त्यांच्या विचारामुळे लोक आज प्रत्येक जण मंदिराच्या लाईनवर लागू राहिले की लागू राहिले. स्पिरिच्युअल जगामध्ये जिंकण्यासाठी फार डेंजरस तपश्चर्या आहे, पण मटेरियल जगामध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त क्लिअरिटी आली पाहिजे. क्लिअरिटी प्लस एनर्जी इज इक्वल टू सक्सेस. क्लिअरिटी प्लस एनर्जी म्हणजे काय? मनामध्ये एकच विचार, मनामध्ये काय? एकच विचार, आणि त्याच्यावरच हॅमरिंग करायचं, रिझल्ट येणार म्हणजे येणार. राईट? ओके. नोट, मिनिमम 5,000 to 10,000 PV closing must in generation plan and half PV or 1 PV closing in weekly matching. दोन फंडे त्याच्यात, विकली आणि मंथलीचं कॉम्बिनेशन. जनरेशन मध्ये कितीने PV काढायचे आपल्याला? 5,000 कमीत कमी. 5,000, 7,000, 10,000. आणि लोकांना जर दोन्ही प्लॅन मध्ये ऍक्टिव्हेट करायचं असेल तर 6,650 किंवा बायनरीचं जो नवीन प्रोडक्ट येऊ शकते त्याची अमाऊंट 6,700, 800, 900 पण असू शकते. आणि जो बायनरीचा जो हाफ पीव्हीचा प्लॅन येईल तो अमाऊंट जवळपास 3,000 ते 4,000 मध्ये असू शकते हाफ पीव्ही. तर तुम्ही ठरवा, तुम्ही एका माणसाला पीव्हीने आणि पीव्हीने दोन्हीने पण आणलं तर आठवड्याचा पण चेक आणि महिन्याचं पीव्ही पण आहे. म्हणजे 5,000 पीव्हीने इकडे घेतलं आणि इकडे घेतलं 6,700, 6,750 ने किती रुपये लागतील? किती लागतील? 8,000 आणि 6,000 14,000, 14,500. 14,500 मध्ये तुम्हाला बायनरी 1,000 भेटली आणि जनरेशन मध्ये पीव्हीचे 8,000 रुपयाचे 10% ॲव्हरेज पकडलं 800, 900 ते पण भेटले. डायरेक्ट दणका 2,000चा आहे का तयारी? पहिलं ऑप्शन मिनिमम 5,000 पीव्हीने आणा. दुसरं ऑप्शन पहिलं ऑप्शन हे बीबी आणि पीव्हीने एकत्र आणा 14,500-15,000. दुसरं ऑप्शन फक्त किती रुपयाने आणा? 5,000 आणि अर्धा पीव्हीने आणा. आणि तिसरं ऑप्शन 5,000 पीव्हीने आणा. चौथं ऑप्शन नाही. अडीच जर वाटत असं लईच याला फार गमाळा आहे तर अडीच. पण मला वाटतं मिनिमम 5,000ची लिमिट ठेवू आपण. चालेल? चालेल? आम्ही 2010ला जॉईनिंग केलं ना काम,
तर बायनरी प्लॅन मध्ये 7,500 रुपये जॉईनिंग होती, आम्हाला 850 रुपये चेक यायचा. किती? मग विचार करा. मग आताच्या केसेस मध्ये तुम्ही जर ह्या टेक्निकने काम केलं, BVPV, हा PVPV आणि नंतर PV, ह्या टेक्निकने करा. कारण की बायनरी मध्ये जो माणूस टॉप अप होणार तो लाईफ लॉंग साठी ऍक्टिव्हेट होईल का नाही होईल? क्लोजिंग करून करायची आहे तर 1000 PV साठी केली काय, किंवा 5,000 रुपयासाठी केली काय, आणि 15-20,000 रुपयासाठी केली काय, इक्वलच नॉलेज लागतं. ऍग्री तुम्ही याला? किती लोकांना ऍग्री? पैसा किती पण असो, क्लोजिंग महत्वाची. करताल मग इथून पुढे टेक्निक अलाउड. BV आणि PV दोन्ही पण इन्कम. वीकली प्लस मंथली बडा इन्कम आहे का फक्त मंथली इन्कम बडा आहे? करायचं मग विकली पण जोर लावायचा, विकली पण चेक घ्यायचा. तर ह्या टेक्निकने आपलं काम करावं लागेल. ओके, चलो नेक्स्ट. फॉर बिकम अ सिल्वर डायरेक्टर. तर सिल्वर डायरेक्टर 500 PV ने केलं तर किती लोक लागतील हो? करायचे का मग? आणि साबणाने केले तर 1,000 PV ने केले तर 80 लोक, 2,500 PV ने केले तर 32 लोक, आणि 5,000 PV ने केले तर, आणि 10,000 PV ने केले तर किती लोक? 8 लोक, आणि 20,000 ने केले तर आणि एकाचे 40,000 घेतले तर सगळे ऑप्शन तुमच्याकडे. काही रिटेलर असतं तर रिटेलिंग करत बसत येणाऱ्या काळात. तर मग मला सांगायचं सगळ्यात भारी ऑप्शन कोणतं वाटते? नवीन मग तिला माहिती असतं का? जरी तो म्हणला फ्री जॉईनिंग आहे, ही जॉईनिंग आहे, माझा आमच्या सिस्टमचा रूल आहे, हा आमचा रूल आहे. मी तेवढ्याने चालू आहे, तुम्ही तेवढ्याने या, तुमच्या टीम मध्ये पण आपण तेवढ्याने जाणू, म्हणजे आपल्याला कमी पिरियड मध्ये एक मोठं इन्कम जनरेट करू. आणि 1,000, 2,000, 3,000 जर जॉईनिंग झाला तर सिरियसली काम करेल का? कस्टमर सिरियसली काम करतो का? किती लोकांना अनुभव आला, ऑफर घेतात आणि बोंबत घरी बसतात आणि प्रोडक्ट कम्पेअर करत बसतात. कस्टमर माणसाला किती भारी प्रोडक्ट द्या, तो निगेटिव्हच बोलणार. ऍग्री तुम्ही याला? काही लोक, किती लोकांना अनुभव आलाय कस्टमरला डोकं खातात, आणि किती लोकांना अनुभव आलाय डिस्ट्रीब्युटरला किती प्रॉब्लेम आले तरी पॉझिटिव्ह बोलतो. किती अडचणी द्या तो काय बोलणार, आणि कस्टमरला किती चांगलं द्या ते काय बोलल. खरं की त्याची इच्छा असते मार्केटमध्ये. म्हणून मला वाटतं बिझनेस अँगलने आपल्याला लोकांना घ्यायचे. किती निघालायचं मग? गेलो डोक्यात जाणार, आणि ह्या 3 प्लान रोज डोक्यात टाका. एनी हाऊ कंडिशन. डुप्लिकेशन करून घ्यायची जबाबदारी मेन सगळ्या लीडर्स. रोज चेक करायचं, रोज रिपोर्टिंग. काय करू तो जर मला मीटिंग केली इकडं कर, तेव्हा गोल सेटिंग केली इकडं, तेव्हा प्रोडक्ट दिलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, बाजलं मेन काम केलं का 3 लोकांचं ते गोमट्या काही पण हाणून बरं का, काही पण. यांना विचार आज काय केलं? सर गोल सेटिंग केली, सर मीटिंग केली, सर आफ्टर जॉईनिंग कशी केली, सर ऑफिसला गेलो, तू प्रोडक्ट दिलं, ज्या आईचं येणं तुझे जे मेन करायचं दिलं सोडून, आणि तू काय हे सांगत बसला. रिझल्ट नाही ना. असं रोज काम करतो. ज्या व्यक्तीला सकाळी उठून काय करायचे कळत नाही ना सर, त्या व्यक्ती आहे ना त्याच्या टीमची बरबादी करणार, त्याच्या परिवाराची बरबादी करणार. म्हणजे आज रात कोई आज ही पता हो. हे ट्रेनिंगचं प्लॅनिंग कधीपासून झालं असं वाटतं तुम्हाला? 2 महिने 3 महिने सोडा, पण डेट जी आज जिथं ट्रेनिंग आहे 4-5 दिवस आधी तर फिक्स झाला असेल का नसेल? झाला असेल का नसेल? मग तुम्हाला उद्या काय करायचं ना, आजच फिक्स पाहिजे. तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन कामं केले पाहिजे. कधी कुणी पण सर फोन करा बरं का, आपल्या गरज लागली तर. सर कोणी मॅडम कोणी असेल तर प्लॅन दाखवायला सांगा बरं का, मी 24 तास सपोर्ट करेन. लोकांच्या हातात बंदूक देऊ राहिलाय, आणि योगा म्हणतो मी बसतो बाईक गप्पी घेत. बघा आता सगळे जण हसले बरं का. आता काही लई अशी काही वेगळी गोष्ट आहे.